हॅलो चेक. हॅलो. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अगदीच ही स्पर्धा जर आपण पाहिली की जी चाचणी स्पर्धा संपन्न झाल्यानंतर जवळच ही स्पर्धा 2 आठवड्यानंतर दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि 40+ क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच एक जवळची स्पर्धा म्हणजे स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. यावर्षी काही गोष्टी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण की प्रत्येक वेळी आपण पाहतो गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पण यावेळेस मात्र थोडासा बदल आहे या स्पर्धेमध्ये. शनिवार, रविवार आणि सोमवार, मंगळवार अशा 4 दिवसामध्ये स्पर्धा संपन्न होत आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सुंदर असं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचं 10वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. गणेशदादा ठाकरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं स्वर्गीय स्वर्गीय काशीनाथजी ठाकरे यांच्या नावाने नाणेफेकीचं कक्ष आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. चला दोन्ही टीम्स विनंती आहे की आपण लाईनअप करून घ्या. त्याचबरोबर सन्माननीय सरपंच साहेब राज ठाकरे साहेबांना विनंती आहे की व्यासपीठासमोर या. उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणावरून आपण सुरुवात करतोय. यस, सागर ठाकरे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. शिवसेना शाखा प्रमुख आहेत. वेलकम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महिलांची हजेरी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महिला मंडळचं देखील हार्दिक स्वागत आहे. मित्र, नक्कीच गणपती बाप्पाचं पूजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एखाद्या शुभ कार्याची सुरुवात म्हटलं की प्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन करतोय आणि ते चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राज ठाकरे जे विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पुष्पमाला या ठिकाणी अर्पण केली जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते अर्थातच स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक आपण पाहणार आहोत. त्यांची देखील प्रतिमा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली जात आहे. सन्माननीय विद्यमान सरपंच राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण स्वर्गीय विनायकजी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतोय. नक्कीच तब्बल 10 वर्षापूर्वी ते आपल्यातून निघून गेले होते, परंतु आज देखील त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळवणार आहोत आणि त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सरपंच राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे व संपूर्ण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ देखील या ठिकाणी दाखल आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जयनमन सरवली संघाचे संघनायक, त्याचबरोबर गावदेवी रानसिनोली संघाचे संघनायक आपण लाईन अप करून घ्या. विकेटच्या दोन्ही बाजूस दुतर्फा उभं राहायचं आहे. त्याचबरोबर शाखा प्रमुख सागरजी ठाकरे, विनंती आहे की आपण देखील थोडं पुढे या.
चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लाईन अप करून घ्या. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे करता धरता नक्कीच विजेंद्र ठाकरे यांच्या अर्धांगिनी. माजी सरपंच वनिता विनायक ठाकरे मॅडम या ठिकाणी आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच गणपती बाप्पाचं पूजन त्या ठिकाणी करतोय. उद्घाटन सोहळा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेला या ठिकाणावरनं प्रारंभ होत आहे, सुरुवात होत आहे. माजी सरपंच वनिता विनायक ठाकरे यांच्या शुभ हस्ते देखील पूजन केलं जात आहे. नक्कीच मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे त्यांच्या नक्कीच पत्नी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पूजन आपण या ठिकाणी पाहिलं. महिलांची देखील विशेष उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांच्या देखील शुभ हस्ते नक्कीच गणपती बाप्पाचं पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पूजन, त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळणार आहोत त्यांच्या प्रतिमेचं देखील या ठिकाणी पूजन केलं जात आहे. आज मित्र, क्षेत्र कोणतंही असो, महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत, त्याचंच एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी देखील पाहू शकता. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, त्याचबरोबर मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीम्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. नक्कीच या ठिकाणावरचं पूजन झालं की त्या ठिकाणी आमचे मान्यवर बोलतील. त्या दरम्यान श्रीफल वाहिलं जात आहे सरपंच राज ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर शाखा प्रमुख सन्माननीय सागर ठाकरे दादांना देखील विनंती आहे की आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते देखील श्रीफल या ठिकाणी वाहिलं जाईल. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. नक्कीच या ठिकाणावरचं पूजन झालं आहे. आता मात्र आमचे मान्यवर खेलपट्टीच्या दिशेने बोलत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खेलपट्टीकडे रवाना व्हायचं आहे.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खेलपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. गणपती बाप्पाचं पूजन आपण पाहिलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन देखील आपण या ठिकाणी पाहिलं. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे, नक्कीच त्यांची प्रतिमा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर मात्र आमचे मान्यवर जे आहेत ते खेलपट्टीकडे रवाना झाले आहेत. खेलपट्टीचं यष्ट्यांचं देखील पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. हॅलो हॅलो चेक. खेळपट्टीवरती आपण खेळणार आहोत. त्या खेळपट्टीचं व तसेच यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर प्रमुख गोष्टी म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण जे क्रिकेटचे प्रमुख 3 स्तंभ आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच सरवली वनिता विनायक ठाकरे, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर क्रिकेटचे 3 प्रमुख स्तंभ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असे 3 यशांचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं पूजन केलं जात आहे. खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे आणि अगदीच गणरायाला साकडं घातलं जात आहे की ही स्पर्धा ते 4 दिवस होणार आहे. या मैदानावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता ही स्पर्धा आनंदमय व तसेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होऊ दे. दोन्ही संघाचे संघनायक व त्याचप्रमाणे खेळाडू खेळपट्टीच्या दुतर्फा उभे आहे. गावदेवी रानोली आणि जर्मन सरवली या दोन्ही संघनायकांचं प्रथमतः आम्ही हार्दिक स्वागत करतो. फोर्टी प्लस क्रिकेट म्हटलं की ओल्डी गोल्डी क्रिकेट आपल्याला आठवतं, पण खऱ्या अर्थानं हे लेजंड क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर जसं वय वाढतं तसं खेळाचं स्वरूप बहर आपल्याला पाहायला मिळतं. भिवंडी ग्रामीण 40 प्लस मंडळाशी संलग्न असलेलं हे मंडळ आपण क्रिकेट संघ आपण पाहतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ 40 प्लस या संघाच्या विद्यमान आयोजनाने स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीकरता आलेली आहे. सरपंच राज ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे. व त्याचप्रमाणे आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी तरे साहेब यांच्या वतीने सुद्धा श्रीफळ अर्पण केलं जात आहे. त्याचप्रमाणे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा श्रीफळ अर्पण करावं. भगवानजी ठाकरे यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ अर्पण केलं जात आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे त्याचप्रमाणे विश्वनाथजी ठाकरे यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ अर्पण केलं जात आहे. आणि गाव म्हटलं की महिला बचत गट
आपण नेहमीच पाहतो आणि त्याचप्रमाणे त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्याचप्रमाणे आजकाल महिला वर्ग जर आपण पाहिलं तर अगदीच राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळामध्ये सुद्धा आपण आपल्या देशाच्या भगिनींना पाहतो. ज्या दिशेने गोलंदाजी होणार आहे त्या दिशेने पूजन केलं जात आहे. सागर ठाकरे यांच्या हस्ते आपण पाहतोय श्रीफळ अर्पण केलं जात आहे. फटाके जे आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. असे एक प्रमुख सिम्बॉल घोषणा ही थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढे यावं. पहिली नाणेफेक आपण खेळपट्टीवरती करणार आहोत. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना गावदेवी रांजोली आणि जर्मन सरवली या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच वनिता विनायक ठाकरे यांच्या हस्ते नाणेफेक केली जात आहे. गावदेवी रांजोली संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं सत्र आहे. समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? समोरचा संघ आता त्यांचाच ग्राउंड आहे, त्यांचीच खेळपट्टी आहे, तर कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही गावामध्ये. अगदी स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन नियोजन तर चांगलाच असतं ठाकूरपाडावाल्यांचं आणि चांगलं ग्राउंड पण खेळायला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर खेळपट्टीवरून बातमी अशी आहे, जर्मन सरवली गावदेवी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी करता आमंत्रित केले जर्मन क्रिकेट संघ सरवली या संघाला. नक्कीच त्यानंतर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे की श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. ज्यांच्या डोक्यावरती कॅप असेल ती कॅप आपण रिमूव्ह करा. चला विनंती आहे की ज्यांच्या डोक्यावरती कॅप असेल ती कॅप आपण रिमूव्ह करा. प्रत्येकाने आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. सन्माननीय स्वर्गीय काशीनाथ बालू ठाकरे, सन्माननीय स्वर्गीय हरिभक्त पारायण गंगाराम महाराज ठाकरे, सन्माननीय स्वर्गीय बालाराम शंकर ठाकरे या तीन व्यक्तींना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. तर चला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. भावपूर्ण श्रद्धांजलीला सुरुवात होत आहे. ओम शांती शांती शांती. नक्कीच त्यानंतर मात्र आपण उद्घाटन सामन्याकडे बोलणार आहोत. जय हनुमान सरवली विपक्ष गावदेवी रांजनोली या दोन टीममध्ये पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सरपंच राज ठाकरे साहेब,
शाखा प्रमुख सागर ठाकरे साहेब व उपस्थित सर्व इतर मान्यवर सर्वांनाच विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आपण पहिल्या मॅचच्या दिशेने बोलणार आहोत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेला या ठिकाणावरनं सुरुवात होत आहे.